हात नको सोडता. करून मतदान केलं जात आहे असं शर्मिला पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी माध्यमांना काही क्षणापूर्वीच प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। चला पुढे लवकर, चला ना मीडियावाले, चला ना पुढे, रस्ता करून द्या ना, चला पुढे, चला पुढे, बारामतीमधल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होती। अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळते। काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आहे आणि युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी आरोप केलेला आहे की मतदान केंद्राच्या ठिकाणी दमदाटी केली जाते। दमदाटी करणारे हे घड्याळाचे कार्यकर्ते असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलंय। शर्मिला पवार या उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई आहेत आणि बारामतीत दमदाटी करून मतदान केलं जात आहे असा मोठा आरोप त्यांनी केलेला आहे आणि दमदाटी करणारे हे घड्याळाचे कार्यकर्ते आहेत असं देखील माध्यमांना शर्मिला पवार यांनी सांगितलेलं आहे। शर्मिला पवार या आपल्या मतदानाचा हक्क बजावायला आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केलाय। शर्मिला पवार आता बारामतीच्या मतदान केंद्रामध्ये सध्या जात आहेत। संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। बारामतीच्या मतदान केंद्राच्या बाहेर आता शर्मिला पवार आपण या ठिकाणी पाहताय। शर्मिला पवार यांनी गंभीर आरोप या ठिकाणी केलाय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, बारामतीतल्या या बिगबन चौकामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसं वातावरण एका ठिकाणी तणावाचं पाहायला मिळते। ज्या पद्धतीने शर्मिला पवार, ज्या युगेंद्र पवार यांच्या आई आहेत, त्यांनी आरोप केलेला आहे की या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली जात आहे। त्या पद्धतीची तक्रार सुद्धा त्यांनी इथल्या बारामती पोलिसांना केलेली आहे आणि बोगस मतदान होत असल्याचा आरोप हा शर्मिला पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। उलट आमच्याच कार्यकर्त्यांना दम दिला जात असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो शर्मिला पवार सुद्धा अजून या ठिकाणीच आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा संख्या मोठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्या पद्धतीने बोगस मतदानाचा जो काही आरोप करण्यात आलेला आहे तो फेक नेरेटिव्ह असल्याचं अजित पवार गटाकडून सांगितलं जात आहे, कारण या ठिकाणचं वातावरण जर बघितलं तर अजित पवारांसाठी पोषक असल्याचं, त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप केला जात असल्याचं एकूण अजित पवार गटाचे जे किरण गुजर आहेत त्यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीने या परिसरामध्ये जे काही वातावरण आहे ते खराब करण्याचं काम केले जात असल्याचं सुद्धा अजित पवार गटाकडून केले जात आहे। मात्र शर्मिला पवार यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात मी निवडणूक आयोगाला आणि बारामती पोलिसांना लेखी तक्रार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ज्यावेळी त्या मतदान केंद्रावरती फिरत असताना हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आलेला आहे। त्यांनी काही मतदानाच्या ज्या काही चिठ्ठ्या होत्या ते सुद्धा दाखवलेल्या आहेत। आपण ज्यावेळी त्यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी या चिठ्ठ्या दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या बोगस मतदान करून घेतलं जात असल्याचं सुद्धा शर्मिला पवार यांनी आरोप केलेला आहे। त्यांचे काही कार्यकर्ते आतमध्ये बसून आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या मतदारांना खानाखुणा करत असल्याचं सुद्धा शर्मिला पवार यांनी आरोप केलेला आहे आणि त्या सगळ्या आरोपानंतर या चौकामध्ये आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच कार्यकर्त्यांची सुद्धा दोन्ही गटाकडून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या चौकामध्ये जमा झालेले आहेत आणि मोठा तणाव या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्या पद्धतीने एकूण एकमेकांवरती आरोप केला जात आहे की कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा, त्या पद्धतीचं हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन सातत्याने केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण शर्मिला पवार ज्या या मतदान केंद्रावरती आलेले आहेत, मोहसिन शेख नावाचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात शर्मिला पवार यांना संपूर्ण प्रकार काय घडलेला आहे त्या संदर्भात सांगितले। आमच्या मोहसिन शेख यांना अशा पद्धतीची दमदाटी केली गेली होती अशा पद्धतीचं सुद्धा शर्मिला पवार यांनी सांगितलेलं आहे। मात्र हे सगळे जे काही आरोप आहेत ते मात्र अजित पवार गटाकडून फेटाळून लावण्यात आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा लवकरच
या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं सुद्धा किरण गुजर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो नक्कीच शर्मिला योगेश, तुम्ही पवार या असंच आपल्या स्वतः सोबत राहा. तर आपण पाहताय की मतदान केंद्राच्या बाहेर शर्मिला पवार ज्या आहेत ते ठाण मांडून बसल्या आहेत. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार गटाकडून हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळण्यात आलेले आहेत. बारामतीच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळाचं वातावरण काही अंशी पाहायला मिळालं. तर पोलिंग एजंट नसताना शर्मिला पवार मतदान केंद्रामध्ये कशा जाऊ शकतात? दादा गटाचा शर्मिला पवारांच्या मतदान केंद्रामध्ये जाण्यावर आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. पोलिंग एजंट नाहीयेत, मात्र शर्मिला पवार मतदान केंद्रात कशा जाऊ शकतात असा सवाल त्यांनी विचारलाय. आरोप करता की तुमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतर दमदाटी करतायत, आतमध्ये जाऊ देत नाहीये. माझ्यावर तक्रार द्या ना. हा तर पोलीस कारवाई करतील. आता लेखी तक्रार मी निवडणूक आयोगात द्या ना, मी पण माझं लेखी म्हणून देतो ना, पोलीस कारवाई करतील. ज्याच्यामध्ये सत्य असेल ना तर कारवाई होईल. पण त्या म्हणतात हे सत्य नाही. त्यांनी काही चिठ्ठ्या सुद्धा दाखवल्यात, बोगस मतदान करण्याचा प्रयत्न माझ्या केला. बूथवर आता शेजारी मंडप आहे, आपण इथे येऊन बघा की माझे कार्यकर्ते मतदार यादीतून कशा प्रकारच्या स्लिप देतात आणि त्यांनी कुठल्या प्रकारच्या स्लिप आणल्या होत्या. ज्या स्लिप आणल्या होत्या त्या पद्धतीचे फोटो महिलांचे ह्याच्या मशीन त्यांचे आहेत. त्याच्यामुळं ते आणून दाखवायचे आणि जनरेट करायचं काहीतरी, हे बरोबर नाही. कशा करता असं? आम्हाला गरजच नाही त्याची, माझं म्हणणं आहे. नाही, अजितदादांच्या बाजूने निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी पोषक निर्माण झालं म्हटलं की अशा काहीतरी गोष्टी कुठे त्याला गालबोट लावायचा प्रयत्न चालला जाणीवपूर्वक. हो, जाणीवपूर्वक. ते बोगस मतदान होतंय असं सुद्धा थेट चिठ्ठ्या त्यांनी काही लोकांच्या दाखवल्या. थांबा जरा, ज्यांनी तक्रार केली एक ना, मिनिटं थांबा. चिठ्ठी, आता आपण चिठ्ठीवर येऊ.